आहे चैत्र शुद्ध प्रतिपदा, गुढीपाडवा, आपल्या हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. आणि आज आपण आजची सुरुवात खरंच चांगली करतोय. आज आपण एन्झायटीचा शेवटचा एपिसोड करतोय, ज्याच्यामध्ये आपण ब्रेनला लागणारं अन्न, ज्याच्यानी फंक्शन्स त्याचे चांगले होतील, तो फोकस्ड राहू शकतो, काम राहू शकतो. मेन म्हणजे आज ब्रेनने काम राहणं खूप महत्त्वाचं आहे. सो पहिलं मुख्य आहे, ब्रेन ओमेगा 3 फॅटी ॲसिड्सने बनलं आहे. 60% त्याला ॲक्च्युली ते लागतं जास्त, की त्याच्याने तो फंक्शन्स चांगले करू शकतो. ते आपल्याला व्हेज असेल तर नट्समधनं मिळू शकतं. चिया सीड्स आहेत, ओमेगा 3 वॉलनट्स आहेत किंवा फ्लॅक्स सीड्स आहेत, आळशी ज्याला आपण म्हणतो, ते एक आहे. दुसरं, जर नॉनव्हेज खात असाल तर फिश हे आणि अंडही हे नक्की आहारात ठेवलं पाहिजे. आणि त्या व्यतिरिक्त आपल्या आजूबाजूला उगवणाऱ्या सगळ्या रंगीत भाज्या, पालेभाज्या, रंगीत सगळी फळं, ज्याच्याने आपल्याला अँटीऑक्सिडंट्स मिळतात, ते फ्री रॅडिकल अटॅक जो ब्रेनवरती विनाकारण होत असतो, तो थांबवू शकतात. हे झालं फूडचा भाग. मी शेवटी लिस्ट ऑफ फूड्स देणार आहे, की जे तुम्ही रोजच्या जीवनात डेफिनेटली त्याचा उपयोग करा. व्यायाम जो आहे, म्हणजे स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणतो आपण, हा एक भाग जर कनेक्ट केला तर शरीर स्वस्थ राहायला, सगळे ऑर्गन्स नीट काम करायला त्याची मदत होते. आणि जेव्हा हे ब्रेन हा फंक्शन जर नीट झाला, त्याच्याकडे रक्तपुरवठा, ऑक्सिजन नीट मिळालं, त्याला खाणं नीट मिळालं, तर तो देणारे, बाकीच्या अवयवांना देणारे सिग्नल्स पण आपल्याला चांगले देऊ शकतो. तर लिस्ट ऑफ फूड्स नक्की बघा शेवटी.